मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत आहे। त्यामुळे कुठेतरी मराठा आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे। धुळे सोलापूर महामार्गावरती मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केलेला आहे। सुरुवातीला महिला आंदोलकांनी हा रस्ता अडवलेला होता, मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती आंदोलक या ठिकाणी जमा झालेले आहेत। मुख्य रहदारीचा रस्ता आहे आणि त्या ठिकाणी वाहनांच्या आता अशा प्रकारे आपण बघतोय की रांगा लागलेल्या आहेत। अंदाज आहे की 4 ते 5 किलोमीटरपेक्षा अधिक या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। मनोज जरांगे यांच्या बाबतीत कुठेतरी सरकार दुर्लक्ष करत आहेत, ही तक्रार आंदोलकांची आहे। आज प्रकृती ढासळल्यामुळे त्यांच्यावरती तात्काळ उपचार व्हावेत अशा प्रकारची मागणी आंदोलकांनी मनोज जरांगे यांना केलेली होती, मात्र सरकारकडून देखील कुठलीही पावलं उचलली जात नाहीत, त्यांना आश्वासन दिलं जात नाही। अशा प्रकारची ही तक्रार आहे आणि त्या अनुषंगाने आपण बघतो की मोठ्या प्रमाणावरती मराठा आंदोलक धुळे सोलापूर महामार्गावरती रास्ता रोको करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती घोषणाबाजी होत आहे आणि दुसरीकडे अशा प्रकारे वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। खरं तर सरकार दरबारी आता नेमकी काय भूमिका घेतली जाते, या आंदोलनावरती काय तोडगा काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आंदोलकांची संख्या मात्र आता वाढतच जाताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामन आयुबसह रवी मुंडे, एबीपी माझा, वडीगोद्री। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।